जारी होने जा रहा है। गणेश कोली सामने खिलाड़ी है मयूर बेंडे। ओ ये पहली कैच, पहला एक बड़ा विकेट मैदान से बाहर जाता हुआ। तसे आमच्या चिंगड्या मंगड्या आमच्या सोबतच मजा घेताना पहिला चेंडू गणेशाचा धारदार चेंडू, तरी पण त्यांनी 3 दिवसात एक 12 ते 13 ओव्हर टाकलेले आहेत. आपल्या टीम साठी धडपडतोय, लढतोय आणि निकू सांगते मी एक दिवसात 12 टाकल्यात आणि त्यांनी 300 धावा दिले असतील 12 टाकून. चॉकलेट बाय आमचा निकू. आणि बघा थापा, बघा आत्ताच आर्मीवरून आलेला दिसतोय थापा. बघूया नवीन प्लेयर, नवीन शस्त्र प्रणाल कडू काय करतो आपल्या संघासाठी. आणि नावाची गोलंदाज नौपाड्याचा यंगस्टार गणेश कोळी. बघूया काय करतो. सेकंड चेंडू घेऊन येताना धारदार चेंडू टाकताना गणेश कडू. हो व्हॉट अ शॉट. आणि चांगला असा कटवलेला बॉल पॉइंटच्या वरतून 4 रन. बघूया 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 रन. तिसरा चेंडू घेऊन येताना गणेश कोळी तू प्रणाल कडू. बघूया काय घडतोय, काय बिघडतोय. तिसरा चेंडू आटपलेला बॉल आणि पंचांचा निर्णय वाईट. आणि पंच गणेश कोळीला दंडित करतात. 1 बाउन्स प्लस वाईट. आपल्या संघासाठी गणेश कोळीला काहीतरी करायला लागेल. बघूया क्षेत्रक्षण हलवताना गणेश कोळी. तिसरा चेंडू घेऊन येताना गणेश प्रणय. हो हो ब्लॉक वर टाकलेला चेंडू काय होतोय. थापा. राणाकडून अशा गोष्टी कधी घडत नाही, पण टुर्नामेंट मध्ये गोष्टी होतात. चांगला प्रयत्न केला होता राणाने, पण थोडे ते थांबल्यानंतर चेंडू निघून गेला. गणेशला आपल्या संघासाठी काहीतरी करायला लागेल. 3 चेंडू आणि 9 रन गेलेले आहेत. बघूया चौथा चेंडू गणेश ती प्रणवसाठी. हो 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 क्लीन बॉल. धारदार शस्त्र टाकणारा गणेश. तो प्लेयर वेगळे असतात ना. टीमचं नाव काय. कुणाल प्रणाल वॉरियर आणि यांचं प्रदीप भगत. तसेच प्रदीप भगत युवा मंच. या संघाकडे यंगस्टार आहेत. या संघाकडे कोणी अपेक्षा पण नव्हती एवढी जास्त केली की सेमी होईल, फायनल मध्ये पात्र होतील, पण त्यांच्या खेळ दाखवून त्यांनी चांगला कार्यक्रम केलेला आहे. बघूया गणेश काय करतोय. 5वा चेंडू घेऊन येताना नवीन यंगस्टार सौरव जोशी. पाचवा चेंडू घेऊन येताना 4 चेंडू आणि 9 रन. सौरव टू गणेश कोहली. गणेश कोहली टी सौरव. बघूया टटवलेला चेंडू
काय संपर्क नाही. गणेश आणि कीपर यांच्याकडे बॉल जाताना आपल्याला येत नाही कॉमेडी काय बोलू. बघूया लास्ट चेंडू गणेशांनी थांबवलाय. सौरवला काहीतरी करायला लागेल. गणेशला काहीतरी चांगला बॉल टाकायला लागेल. आपटलेला चेंडू बघूया. जसं क्षेत्ररक्षण लावलंय तसं गोलंदाजी करताना गणेश. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 रन. चांगलं षटक मानलं जातील गणेशचं. आवाज चेंज केला ना थोडा बारक्या शांत बोल. बघूया नवीन गोलंदाज. थोडा बाहेरून मागवलेला गोलंदाज आहे. विजय राणा. आउट ऑफ कंट्री मधून हा बॉलर बोलवलेला आहे. तुमचं 12वं सांगतोय आम्हाला. विजय लय शाणा. काय बोलायचं यांना. बघूया पहिला चेंडू घेऊन येताना विजय तू सौरव. पटकलेला बॉल. एक आलेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न आणि चौकार. तसे आमचे समाजसेवक रवी भगत थोडे नाराज आहेत. पंचांच्या भूमिकेत आहेत त्यांनी. बघूया दुसरा चेंडू घेऊन येताना. ब्लॉक बॉल टाकलेला. बघूया काय घडतंय. एक तर घेतलेली पूर्ण केलेली आहे. दुसरा याचा प्रयत्न करेल का. नाहीये. त्याच्यानंतर प्रतीक भगत आपल्या टीमचा आधारस्तंभ शांतपणे घेताना बॉल आणि असे शस्त्र थापायला टाकायला लागतील आणि आपल्या संघासाठी कमबॅक करायला लागेल. बघूया तिसरा चेंडू घेऊन येताना. थापा. आपटलेला चेंडू. आम्हाला कुठं असे बॉल भेटले. आम्हाला बॉलरच कोण भेटले. ते कुंदन बिंदन कोण. आपण ओपनिंगलाच करत होतो ना. गणेश काहीतरी सांगताना थापा आला. काहीतरी कमबॅक करायला लागेल. 3 चेंडू मध्ये 9 रन आलेले आहेत. काहीतरी कान मंत्र देताना गणेश कोळी. चौथा चेंडू घेऊन येता थापा. वारंवार त्याच पद्धतीचे चेंडू. वारंवार तेच चेंडू आणि त्याच बाउंड्र्या. आता काहीतरी क्षेत्ररक्षण मध्ये बदल करताना. बघूया 5वा चेंडू घेऊन येताना थापाला आपल्या संघासाठी काहीतरी चेंजअप करायला लागेल. कमबॅक करून द्यायला लागेल. काय करतोय थापा आपल्या संघासाठी. समोर टाकलेला चेंडू. 4 रन.
तसेच विजयाला पहिल्या चेंडूवर 4, दुसऱ्या चेंडूवर 1 रन, तिसऱ्या चेंडूवर 4 रन आणि 5व्या चेंडूवर 4 रन. 4 चौकार आलेले आहेत 5 चेंडूमध्ये. काहीतरी कमबॅक करायला लागेल. पंच नवीन बॉल. चल या मॅच बॉल आलेला आहे. नक्कीच थापा आपल्या संघासाठी कमबॅक करेल का असा प्रश्नचिन्ह. काय घडतोय बघूया लास्टच्या चेंडूवर. बघूया जीवन टू थापा. आपटलेला चेंडू आउट ऑफ द पार. ते माझ्यावर लोटतात तंबाखू गोवा कुठे नाही तू घेत. 32 धावा धावफलकावरती आपल्याला डागताना पाहायला मिळत आहेत. माफ करा 33 धावा झाल्यात. 33 रन 33 धावा. धन्यवाद गुणवंत गोवारी. मॅचच्या दिवशीने वळूया जिथं पहिलं षटक गणेश कोहली यांनी टाकलं होतं आणि गणेश कोहली यांनी पहिलं षटक ज्यावेळेस टाकलं त्यावेळेस 10 धावा खर्च केले तर दुसरं षटक घेऊन जबाबदारी स्वतः स्वीकारली आहे. वेगवान भन्नाट वेगाचा चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विजय राणा यांच्यावरती खऱ्या अर्थानं आक्रमण केले गेले. तब्बल 23 धावा त्या षटकामध्ये ठोकून काढल्या गेल्या. 23 धावा. 4 चौकार आणि एका षटकाचा समावेश आपल्याला पाहायला मिळाला. चौकार फटकेबाजी जीवन भेंडे यांनी मात्र आडव्या हाताने फलंदाजी करत भरपूर धावा ठोकल्या. इथे डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच डाव्या यष्टीला मिस करतोय चेंडू आणि वाईट चेंडू पाहायला मिळतोय. अवंत लाड अडवतीये. 34 धावा धावफलकावरती लागल्या जातात. खर तर दोन्ही संघांसाठी ही मॅच फार महत्वपूर्ण असणार आहे. आतापर्यंत 4 दिवसामध्ये केलेली लढत इथे जो पराभूत होणार आहे त्याला घरचा रस्ता पाहावा लागणार आहे. थांबावं लागणार आहे. त्यामुळे ही लढत मात्र अटीतटीची पाहायला मिळणार आहे. गणेश कोहली काय भन्नाट वेगावरती स्वार होत असताना उजव्या यष्टीला मिस करून जाणारा चेंडू. वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक वाईट चेंडू येतोय. बॅक टू बॅक 2 वाईट डिलिव्हरीज पाहायला मिळत आहेत. कुठेतरी मोठा पटका खेळून द्यायचा नाही. त्यामुळे वेगावरती स्वार होतोय. परंतु वेगावरती स्वार होत असताना लाईन आणि लेंथ आपल्याला मिस करताना पाहायला मिळतोय. यावर्षीच्या केजीएनच्या परवान्यामध्ये एक सक्सेसफुल गोलंदाज म्हणून नक्कीच त्याला पाहिले जाते. इथे बॅट चालकीची कडा फर्स्ट स्लिपच्या माध्यमातून चेंडूला अडवलं जातं. 1 धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. 2 धावांचा 2 चेंडूंचा खेळ झाला. या 2 चेंडूंवरती या षटकामधील आतापर्यंत धावा आपल्याला 3 पाहायला मिळत आहेत. 2 वाईट टाकले गेलेत. कामोटेजी आणि नौपाडा प्रीमियर लीग 2026 त्याच्यामध्ये सुरू असणारा हा पहिला सेमीफायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. जीवन भेंडेसाठी काय फटका पाहायला मिळतोय. अतिउत्तम सुंदर सुरेख फटका पाहायला मिळतोय. ताकदीचा वापर बॅटच्या रडार मध्ये चेंडूला घेतलं जातंय. सरळ बॅटच्या खाली चेंडू टाकून दिला जातो. त्याला भिरकावून दिलं जातंय. सीमारेषा पार षटकार येतोय आणि धावफलक वेगाने पुढे जात आहे.
या षटकाराच्या साह्याने धावफलकाचा जर आढावा घेतला तर धावफलक तब्बल जाऊन पोहोचतो ते 42 रन्स, 42 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जिथे जीवन मेंढे आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतो 5 चेंडूमध्ये 24 धावा. फक्त आणि फक्त मोठ्या पटक्यामध्ये डील करत असताना परफेक्ट यॉर्करचा वापर केला, तो एक धाव कंप्लीट झाली. विजयजी राणा दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. बघता बघता हरणाची गती, चित्त्याची चपळाई, 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. खर तर कृणाल प्रणाला वॉरियर्स आणि प्रतिभगत युवा मंच नौपाडा या दोन संघांचा विचार केला तर एका बाजूला अनुभव, एका बाजूला नवतारुण्य. हो फुलटॉस, फक्त आणि फक्त गतीचा वापर केला. फुलटोल खरपूस समाचार आला तसा भिरकावून दिलाय, सीमारेषा पार. षटकार गणेश कोळी या षटकामध्ये महागडा ठरताना पाहायला मिळतोय. विजयजी राणा गोलंदाजी करत असताना विजय राणांना कानमंत्र द्यायला गेले होते. आता इथे गणेश यांची लाईन आपल्याला चुकताना पाहायला मिळते. 50 धावा धावफलकावरती लागल्यात. अर्धशतक संघाचं कंप्लीट झालंय. जिथे आपण पाहतोय 1.5 षटकाचा खेळ गणेश कोळीचा संपलाय. 2.5 षटक मैदानाच्या आतमध्ये टाकून झाले. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. इथे मोठा फटका, झेल होण्याची संधी. विजय राणा चेंडूवरती आणि झेल टिपला जातो. मोठा मासा गळाला लागलाय. जाता जाता का होईना, परंतु इथे मात्र जीवन मेंढेची विकेट भेटली. इथून कमबॅक होणार का, क्वेश्चन मार्क. इथून पुढे कशा प्रकारची रणनीती आखली जाणार, कारण ज्या फलंदाजाच्या बॅट मधून धावा आल्या तो फलंदाज बाद झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. झेलकडे लक्ष दिलं. टेक द कॅचेस अँड विन द मॅचेस हे समीकरण क्रिकेट म्हटलं जातं. धावफलकावरती 50 धावा टोटल लागल्या गेल्या 3 षटकाच्या अखेरीस. .7च्या सरासरीने धावा जमवल्या गेल्यात. सुंदर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. जिथे दुसऱ्या षटकामध्येच एक मोठं धावफलक आपल्याला पाहायला मिळालं होतं. आक्रमण चढवलं होतं विजय राणा यांच्यावरती. विजय राणा यांनी तब्बल 23 धावा दिल्या होत्या. तर चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती कोण सज्ज होणार, नक्कीच प्रश्न पाहायला मिळतोय. चौथं षटक घेऊन सर्वेश पटेल आले. समोर ऑनस्ट्राईक आपल्याला सौरभ जोशी पाहायला मिळतोय. 6 चेंडू त्याने फेस केलेत. फुलटॉस पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. गणेश कोळी नक्कीच अंगाने चेंडूला फील्ड केले जात आहे. फेकी पाहायला मिळते आणि इथे पहा काय पाहायला मिळते. खराब कलेक्शन पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा वेगाने पूर्ण होत आहेत. एका मजबूत स्थितीमध्ये कृणाला वॉरियर्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रदीप भगत युवा मंच नौपाडा संघावरती थोडंसं प्रेशर आहे, कारण धावा जास्तीच्या दिल्या गेल्यात. किंबहुना इथे गोलंदाजी सुद्धा भरकटताना पाहायला मिळते आणि वाईड चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. जास्तीच्या धावा इथे खर्च होताना पाहायला मिळत आहेत. पंचांच्या निर्णयाची वाट मात्र नक्कीच पाहावी लागणार आहे. आशाभूत नजरेने पंचांकडे मात्र मागणी केली जाते आणि पंच कळता इट्स नो बॉल. आउट पिचिंग चेंडू पाहायला मिळतोय. अगदी भरकटलेला चेंडू दंडित केला जाणार आहे. पिचच्या बाहेरचा चेंडू. सुरेख पंचगिरी अगदी आपल्याला विजय बालाजी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. हे जे पॅनल आपल्याला केजीएन आणि केपीएलच्या माध्यमातून पंचांचं पाहायला मिळते, त्या पॅनलचे हेड म्हणून काम पाहतात आणि सुरेख पंचगिरी मैदानाच्या आतमध्ये चालू असताना नो बॉल दिलाय.
पंच आउट पिच पाहायला मिळतोय. डोक्यावरती आपला हात गरगर फिरवला म्हणजेच काय उघडा डोळे पहा नीट येणारा चेंडू असेल फ्री हिट किती फायदा आणि पुनश्च एकदा वाईट चेंडू भरकटलेला चेंडू गोलंदाजाची दशा दिशाहीन होताना पाहायला मिळते. असा अचानक गोलंदाजी करण्याचा प्रसंग आला की मग तो प्रसंग राहत नाही तो अतिप्रसंग झाल्यासारखं होतं. ती घटना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फिट कंटिन्यू असणारे वाईट चेंडू आलाय. जास्तीच्या धावा खर्च होताना पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये सुद्धा आपण तब्बल पाहतोय 5 धावा खर्च झाल्यात. फुल टॉस चेंडू फ्री हिटचा असणारा चेंडू पहा काय नशीब घेऊन आलाय सौरभ. सौरभचं नशीब विराट कोहली सारखं भाग्यवान आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान ज्यावेळेस T20 मुकाबला चालू होता त्यावेळेस विराट कोहली सुद्धा फ्री हिटच्या चेंडूवरती असाच आउट झाला होता. त्या विराट कोहलीने 3 धावा घेतल्या. त्याला सोशल मीडियावरती फार ट्रोल करण्यात आलं परंतु पाकिस्तानच्या खेळाडूंना तो नियम सुद्धा माहित नव्हता. पाकिस्तान मतलब क्या है? पाकिस्तान मतलब बार बार गलती करने वाले को पाकिस्तान किया जाता है और हर गलती को माफ करने वाले को हिंदुस्तान कहा जाता है. अशी पाकिस्तानची गंमत. त्यांना तो नियम सुद्धा माहिती नव्हता. विराट कोहलीने त्याच्यावरती धावा घेऊन ती मॅच फिनिश करून दिली. ती चेंडू आकाशाकडे झेल होण्याची संधी. झेल टिपला जातोय. मोठा मासा गळाला लागतोय. धावा येण्याच्या थांबतायत. 2 धावा वाईट नो बॉल वाईट त्यानंतर डॉट त्यानंतर विकेट. गोलंदाजाचं कमबॅक होताना पाहायला मिळतंय. धावा रोखल्या जात आहेत. या षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 5 धावा खर्च केल्यात. जीवन भेंडे मोठ्या फटक्या खेळणारा फलंदाज सुद्धा मैदानाच्या बाहेर गेला. आता सौरभ आणि अशी खेळी मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना येथून प्रदीप भगत युवा मंच नौपाडा संघाला कमबॅक करणं फार गरजेचं कारण कृणाल प्रणाल संघाकडे गोलंदाजी महत्वपूर्ण आहे. ज्या मयूर बेंडेने कालच्या दिवसामध्ये अर्धशतकीय खेळी कंप्लीट करून दाखवली होती त्याला तर शून्यावरती गणेश कोळीने बाद केलाय. एक मोठा अडसर दूर केल्यानंतर सुद्धा जीवन भेंडेच्या बॅटमधून नावं आल्या. मी बॅटर नितेश चिमणे इन फॉर्म बॅटर. आल्यासरची मोठा फटका खेळाय परंतु उंची गाठली. गणेश कोळी चेंडू खाली आणि कालच्या दिवसामध्ये सर्वात जास्त झेल पाहायला मिळाले. आजच्या दिवसातील हा 3रा झेल गणेश कोळीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सुरेख झेल टिपला. तो बॅक टू बॅक विकेट येत आहेत. धावांचा रोख थांबलाय. कमबॅक झालंय संघाचं. प्रदीप भगत युवा मंच नौपाडा संघ. संदेश भोपी नवीन फलंदाज. खरं तर संदेश भोपी कलात्मकतेने फटके खेळण्यासाठी माहीर आहेत. कमी ताकदीचा वापर करून टेक्निकली परफेक्ट शॉट मात्र नक्कीच खेळले जातात. इथे कशा प्रकारची रणनीती पाहायला मिळणार. गोलंदाज थोडासा सक्सेस होताना पाहायला मिळतोय सर्वेश पाटील. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. त्याला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये खेळले आणि दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय परंतु वेळीच रोखलंय थांबवलंय. कॉल दिलाय आणि यशस्वी कॉल म्हणावं लागेल कारण नॉन स्ट्राईक एंडकडे त्या ठिकाणी चेंडू फेकला होता. फेकी सुरेख झाली होती. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. पहिला चेंडू प्रेस करताना आपल्याला श्रीकांत पाहायला मिळतोय.
अपील केला जातोय आणि पंच मात्र कळवतील इट्स वाईट बॉल. खराब चेंडू, खराब डिलिव्हरी. पंचांच्या विरुद्ध बाजूने अपील झाली ना की मग मला आठवण येते पाकिस्तानच्या खेळाची. मोहम्मद रिजवान प्रत्येक चेंडूवरती अपील करण्याची त्याची ती घाण सवय. त्याच्यानंतर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पंचांनी सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. इथे पुन्हा एकदा वाईड चेंडू होते, पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या वराचा बाहेरचा चेंडू, दिशाहीन गोलंदाजी, भरकटलेली गोलंदाजी पाहायला मिळते. आणि फुकटच्या जास्तीच्या धावा या षटकामध्ये तब्बल चेंडू जर पाहिले ना तर आतापर्यंत 10 चेंडू फेकलेत, 4 वाईट टाकलेत आणि 1 नो बॉल टाकलाय आणि 5 लिगल डिलिव्हरी झाल्यात, 5 खराब चेंडू टाकलेत. वॉट स्टॅमिना. हो आता चांगला सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. आता डॉट चेंडू आलाय. 5 एक्स्ट्रा देऊन सुद्धा 8च धावा आल्यात. 5 खराब चेंडू टाकले, 4 वाईटच्या धावा आहेत आणि 1 नो बॉलची धावे. अशा 5 धावा येऊन सुद्धा षटक 8 धावांवरती संपवलंय. म्हणजे चांगली गोलंदाजी राहिली आहे. धावफलक तब्बल धावा आपल्याला पाहायला मिळतील 58 धावा, 58 रन्स ऑन स्कोर बोर्ड. यानंतरची जी मॅच असणार आहे ती मॅच KPL ची असणार आहे. आयडियल अकॅडमी विपक्ष शिवांश ट्रान्सपोर्ट या 2 संघांच्या मध्ये ही मॅच असेल. त्यामुळे आयडियल अकॅडमी आणि शिवांश ट्रान्सपोर्ट संघाचे कर्णधार पूर्वार्ध संपला की लगेच टॉस का बॉस मध्ये या. अरे हीच आहे बाई, हे बघ पहिली मॅच, दुसरी मॅच, तिसरी मॅच, चौथी मॅच. अरे क्या बोलता है बाकार्डी लिमॉन का? सुन ना कुंदन, गुगलला जाऊन बाकार्डी लिमॉनचा फोटो घेऊन मला पाठव ना. बाकार्डी लिमॉन आणि लेमन नाही. शेवटच्या षटक यॉर्कर पद्धतीचा मारा, रनआउटची निर्माण झालेली संधी, परंतु 1 धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. आपल्याला शेवटचं षटक पाहायला मिळते प्रतीक भगतच्या स्वरूपानं. चांगली सुरुवात गोलंदाजाची इथून पाहायला मिळते. 59 धावा धाव फलकावरती. हो खोलातला चेंडू त्याला खेळून काढले, खोदून काढले. समोर क्षेत्ररक्षक आहे गणेश. 1 धाव कंप्लीट झाली आहे. रनआउटची संधी, परंतु बघता बघता 2 धावा कंप्लीट. डाव्या हेटीच्या बाहेरचा चेंडू इथे पाहायला मिळते. पंचांना दुपारच्या सत्रामध्ये व्यायाम करायला लागतो. अवांतर चेंडू अजून एक येताना पाहायला मिळतो. वाईड चेंडू, दोन्ही हात जमिनीला समांतर होत आहेत. धावफलक 62 रन्स, 62 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचतोय. तो मोठा फटका येतोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, सरळ भिरकावून दिलाय. सीमारेषेच्या पलीकडे एक मोठा तगडा फटका येतोय. धावांचा उच्चांक इथे पाहायला मिळतोय. 68 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही या षटकामधील 3 चेंडू शिल्लक आहेत आणि श्रीकांतच्या बॅट मधून आपल्याला हा फटका पाहायला मिळतोय. एक मोठा फटका, मोठा स्ट्रोक्स. जास्तीच्या धावा खर्च होताना आता पाहायला मिळत आहेत. पुन्हा समोरच्या दिशेनं मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे काय? यस, गणेश कोळी आजच्या दिवसातील 4था. या टुर्नामेंट मध्ये आतापर्यंत गणेश कोळीने जेवढे झेल त्याच्याकडे आलेत ना तेवढे झेल टिपलेत आणि सुरेख पद्धतीने टिपलेत. नारायणी घेतलेत, नारायणी
चला नवीन फलंदाज विनंती असेल आपण लवकरात लवकर खेळपट्टीवरती यायचे. क्षेत्ररक्षण करणारा संघ विनंती असेल आपण टीम मिटिंग घेऊ नका. आता जास्तीचा वेळ आपल्याकडे नसणार आहे. मकरंद बघत यांना विनंती आपण ती काळजी घ्या. कुणाल कडू नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. शेवटचे 2 चेंडू आपल्याला या पूर्वार्धामधील पाहायला मिळणार आहेत. बॅटच्या रडारमध्ये चेंडू, इथे कॉटन बॉलची संधी असणार आहे का? दुरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. 2 धावा बघता बघता मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाल्या. संदेश भोपी आणि इथे 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एका चेंडूने फक्त स्ट्राईक त्या ठिकाणी सोडली गेली. इंटरनॅशनल नवीन नियमानुसार तुम्हाला दोन्ही साईडनं स्ट्राईक सोडणं फार गरजेचं. त्याच्यामुळे स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळणार नाही. शेवटचा चेंडू असणार आहे. आणि तब्बल 70 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. लोअर फुलटॉसमध्ये चेंडू, एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय परंतु पैकी सुरेख पाहायला मिळते. विकेटचं पतन इथे होत आहे. विकेट येते. 71 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. विजयासाठी 30 चेंडू आणि 72 धावांची गरज प्रदीप भगत युवा मंच नौपाडा संघाला. चला आता कृणाल प्रणल वाडे संघ विनंती असेल लगेच मैदानाच्या आतमध्ये या. गणेश कोळे आणि टीम आपण सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. चला आयडियल 11 आणि शिवांश ट्रान्सपोर्ट दोन्ही संघांचे कर्णधार. चला आयडियल 11 आणि शिवांश ट्रान्सपोर्ट आता वेळ घेऊ नका. वारंवार आवाज देण्याची वेळ घेऊ नका. चला नितीन पनाळे आणि बारक्या कांबळे चला कर्णधार दोनही संघांचे कर्णधार. आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये या. आवाजामध्ये बदल करूया आणि समालोचनाकडे वळूया जिथे आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. कुंदन कांबळे यांच्याकडे वळूया आणि उत्तरार्ध या मॅचचा कुंदन कांबळे यांच्या आवाजामध्ये ऐकूया. धन्यवाद जोडी. जय हनुमान सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला आणि क्रीडा मंडळ कामोटे आयोजित केजन व केपीएल प्रीमियर लीग 2026 आजचा 4था आणि अंतिम दिवस भव्य दिव्य आयोजन डे नाईट फॉर्मॅट मध्ये. आणि या ठिकाणी आता आपण सामना पाहतोय तो प्रदीप भगत युवा मंच व कुणाल प्रणाल वॉरियर यांच्यामध्ये होणारा जो सामना पहिल्या इनिंगच्या बेसवरती प्रदीप भगत युवा मंच आणि तब्बल 72 धावा 71 धावा कुठल्याने आव्हान दिले ते सॉरी कुणाल प्रणाल वॉरियर संघाने तब्बल 71 धावांचं तब्बल 72 धावांचं लक्ष ठेवलंय ते प्रदीप भगत युवा मंच यांच्यासाठी. बारक्या कांबळे कुठे असेल तर टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर यायचंय. बारक्या कांबळे
तर जीवन यांची एक आक्रमक फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. तब्बल 32 धावा आपल्या संघासाठी त्यांनी उभारून दिल्या होत्या. त्यामध्ये 4 चौकार होते, 3 षटकार होते. अशी अप्रतिम दर्जाची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती जीवन भेंडे यांची. एक कामोड्यामध्ये नावलौकिक असा अष्टपैलू खेळाडू जीवन भेंडे. अपेक्षित फलंदाजी, अपेक्षित गोलंदाजी करण्याची ही शैली यांच्याकडे आहे. फलंदाजीच्या माध्यमातून आपल्या संघाची योग्यची धावसंख्या तब्बल 71 धावा आणि टार्गेट दिलं ते 72 धावांचं. प्रदीप युवा भगत मंच यांच्यासाठी दोन्ही संघाचा 12वा खेळाडू कंपल्सरी आहे. कुणाल पेनालचा 12वा खेळाडू आहे आमच्याकडे. ओके, दोन्ही खेळाडूंची 12 मॅन आमच्या जवळ जमा आहेत. नक्कीच सेमीफायनलचा यापुढे होणं नाणेफेक असेल. दोन्ही संघाच्या संघनायकाला सातत्याने कॉल दिला जातोय. ओके, नितीन पनाळे येथे उपस्थित आहे. आयडियल अकॅडमी शिवांश रानपोट बारक्या कांबळे विनंती आहे, वारंवार विनंती केली जाते. ओके, 5 मिनिटांमध्ये पोहोचतील. यावर संप ठीक आहे. तर आपण ओळीया सामन्याकडे स्ट्राईकला पाहतोय. एक कामोड्या जुई मधला एक हार्ड हिटर मकरंद भगत व मकरंदला साथ देतो हर्ष भगत. पाहूया आलेली सलामीर जोडी तब्बल 72 धावांचं टार्गेट कशा प्रकारे चेस करेल याकडे सगळ्यांचं लक्ष. आणि संघाकडून पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो, ज्याच्या फलंदाजीमधून मोठे फटके आले, तो जीवन भेंडे गोलंदाजी मार्क वरती आलाय. स्ट्राईकला आहे मकरंद भगत, नॉन स्ट्राईकला तो हर्ष. गोलंदाजी मार्क वरती जीवन भेंडे. काही 7-8 पावलाचं रनअप, एक डावखुरा गोलंदाज. भरपूरचा अनुभव. पहिलाच बॉल मकरंदसाठी आणि हा एक मोठा फटका आला, परंतु उंची जास्त आहे, लांबी कमी आहे क्षेत्रफळात. आणि हा एक मोठा सक्सेसफुल मिळतो तो जीवन भेंडे आणि मकरंद होतो स्वस्तात बाद बाद बाद. एक मोठी सफलता ज्या फलंदाजाकडून संघाने संपूर्ण अपेक्षा केली होती, आशा केली होती, परंतु तोच फलंदाज आशाची निराशा करून मैदानाच्या बाहेर पडतोय मकरंद भगत. तर नक्कीच मकरंदाची जागा घेण्यासाठी कोण येईल पाहिजे. गणेश कोळी. गणेश कोळी मैदानाच्या दिशेने रवाना होतोय. तर संघाचा भार सांभाळण्यासाठी आलाय तो गणेश कोळी. मकरंद भगत स्वस्तात बाद झाला, परंतु नक्कीच गणेश कोळीला आणि हर्षला पूर्ण जबाबदारीने खेळावं लागेल, कारण की 72 धावा तुम्हाला चेस करायच्या आहेत. परंतु नक्कीच या ठिकाणी कुणाल प्रणालचे गोलंदाज या धावांचं आव्हान कितपत घेऊन जातील येणारा वेळ येणारा काळ सांगेल. परंतु चांगला प्रयत्न जीवन भेंडेच्या माध्यमातून सुरुवात झाली. पहिल्याच बॉल वरती पहिलाच एक मोठा विकेट. पाहूया जीवनचा पुढील बॉल गणेश कोळीसाठी एक हार्ड हिट जाणारा अष्टपैलू खेळाडू गणेश कोळी. पाहूया पंचानं पार केले आणि हा एक मोठा फटका सजवला आहे. पाहूया आणि दर्जेदार क्षेत्र या ठिकाणी पाहायला मिळेल. लॉंगॉनच्या दिशेला नक्कीच चपळाईने 2 धावा पूर्ण या ठिकाणी रनआउटचा धोका होता. काहीसा कॉल लाईनमध्ये मिसगाईड झालेत, परंतु नक्कीच चपळाईने 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. संघाचं खातं वैयक्तिक आणि संघाचं खातं खोललं या दुहेरी धावेनं आणि 0 वरून धावसरक पुढे सरकले. धावसंख्या झाली ती 2. पाहूया जीवन भेंडे टू गणेश कोळी. फिरकी गोलंदाज जीवन भेंडे टू गणेश कोळी आणि हा अप्रतिम दर्जाचा स्कोरच्या दिशेने बॉल ढकलून गेलाय
आला तसा बॉल फेकून दिला मैदानाच्या बाहेर, लांब 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 गणेश कोळीचा षटकार. नक्कीच षटकार धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या झाली ती तब्बल 8. आला बॉल वॉच केला, एका पायावर बॅलन्स गेला तरी बॅटच्या परफेक्ट मिडल केला आणि बॉल भिरकावून दिला होता सीमा पार. खणखणीत असा षटकार. दर्जेदार फटका या ठिकाणी सजवला गेला तो गणेश कोळीच्या माध्यमातून आणि बॉल हरवून टाकलाय. नक्कीच यावर्षी आपण पाहतोय एक नवीन स्टँड आणि वॉशरूम या ठिकाणी असोसिएशनच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून एक वॉशरूम या ठिकाणी मैदानाला लाभला आहे. चारी बाजूला बसण्यासाठी उत्कृष्ट असे स्टँड या ठिकाणी पाहतोय आपण. एका बाजूला बघतोय ते जय हनुमान ग्रामस्थ मंडळ कामोटे स्टँड, एका बाजूला बघतोय स्वर्गीय अनिरुद्ध हिरू गोवारी स्टँड, एका बाजूला पाहतोय श्री दत्त प्रसन्न ग्रामस्थ मंडळ नौपाडा यांचे स्टँड. त्याचप्रमाणे अजून एक आहे ते स्वर्गीय गेंडू नारायण म्हात्रे स्टँड. ही तब्बल 4 स्टँड खेळाडूंसाठी या ठिकाणी ग्रामस्थांच्या माध्यमातून लाभली आहे. आणि हा एक पुन्हा आक्रमण चढवले गणेश कोळीने आणि बॉल चाललाय 1 बाउन्स मिड विकेटच्या दिशेने सीमा पार. गणेश कोळीचा दर्जेदार असा चौकार. चौकारांना नक्कीच धावसंख्या जोराने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 12, वैयक्तिक 12 आणि संघाच्या 12 धावसंख्या कुठून काढल्या त्या गणेश कोळीने. आज चांगलाच फॉर्म मध्ये चांगल्या प्रकारची झेल या मैदानामध्ये घेतले त्याने आणि आता फलंदाजीचा जलवा आपल्या मैदानामध्ये दाखवतोय गणेश कोळी. पाहूया पुढील बॉल जीवन बेंडेचा आणि हा काहीशी दिशा भरकटली आहे काहीशी. नक्कीच पंचांचा वाईट बॉलचा इशारा येते. वाईट बॉलच्या स्वरूपात एक धाव नक्कीच प्रदीप भगत युवा मंच यांच्या खात्यामध्ये जमा होईल आणि या एकेने धावसंख्या नक्कीच पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 13. पाहूया पुढील बॉल आणि हा खोलवरचा ब्लॉक पद्धतीचा बॉल. काहीसा हर्ष घाई करतोय का या ठिकाणी धावा घेण्याची, कारण की हर्षला माहिती आहे आव्हान खूप मोठं आहे, प्रयत्न करावे लागतील परंतु बॉल बघून धावावं लागेल. हर्षवरती संपूर्ण संघाने जबाबदारी दिली, ती जबाबदारी पूर्णत्वास नेण्याचं काम हे हर्ष आहे. पाहूया जीवन भेंडे टू गणेश. बॉल सोडलाय आणि हा दर्जेदार ऑफचा बॉल. बॅटची कडा घेतली, नक्कीच लॉंग ऑफच्या दिशेला फटका तटला होता परंतु नक्कीच क्षेत्राचे तैनात होते तिथे मयूर भेंडे आणि 1 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या डॅशबोर्ड वरती जमा होते ती स्कोर कार्ड वरती 13. तर यापुढे होणारा सामना असेल आयडियल विपक्ष शिवांश ट्रान्सपोर्ट. दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती आहे की नाणेफेक करून घ्यायची आहे. शिवांश ट्रान्सपोर्ट बारक्या कांबळे अरविंद काका, आयडियलचे नितीन पनाळ या ठिकाणी संघ नायक उपस्थित आहे. शिवांश ट्रान्सपोर्ट कडून उशीर होतोय. जर का संघनायक नसेल तर जो आयकॉन आहे त्याच्या माध्यमातून देखील टॉस घेऊ शकतो आपण. काका प्रत्येकाला वेळेचं भान आहे कारण की हे आजचा अंतिम दिवस आहे. या दिवसामध्ये आपल्याला मॅचेस योग्य त्या वेळेवरती आपल्याला संपवायचे आहेत. आयोजकांच्या माध्यमातून सातत्यानं सूचना आले फास्ट करा. तर कृपया प्रत्येक खेळाडूने जे संघ पुढे सरकलेत त्यांना विनंती असेल या ओव्हरमध्ये जर का बारक्या कांबळे आला नाही, संघनायक आला नाही तर नक्कीच डिसिजन संजय मामा म्हात्रे यांच्या माध्यमातून बारक्या आला असा कॉल दिला. नक्कीच या ओव्हर नंतर टॉस घेतला जाईल. बारक्या कांबळे यांना विनंती आहे की टॉस बॉक्स जवळ यायचंय. या ओव्हर नंतर आपला क्विकली टॉस होईल. या ओव्हरच्या अखेरीपर्यंत नाही आला तर नक्कीच टॉस समोरच्या टीमला देण्यात येईल. आणि हा हरच्या माध्यमातून बसतोय प्रदीप युवा मंच संघाला दुसरा धक्का. अप्पास किचनचे सर्वेक्षक आदरणीय अप्पा या ठिकाणी आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आलेला सलामीर जोडीमधला मकरंद झिरोत बाद झाला होता. त्यानंतर हर्ष देखील संघासाठी योग्य ती अशी काहीच
कामगिरी करू शकला नाहीये आणि आता हरची जागा घेण्यासाठी आलाय तो एक हार्ड हिटर विजय राणा. बीच में लेके अनुज. नक्कीच खेळाडूंना एक विनंती असेल, जे तुमचे क्रिकेटचे खेळताना बॅटिंग करताना जे इक्विपमेंट असतील, तुमचे ग्लोव्ज असतील, तुमचे गार्ड असतील, ते मैदानाच्या बाहेर असतानाच रेडी करून ठेवा, जेणेकरून मॅच थेट प्रक्षेपण चालू आहेत. काहीसं वेगळं चित्र या ठिकाणी दिसतं, त्यामुळे प्रत्येक खेळाडूने याची काळजी घ्यायची आहे. जी तुमची इक्विपमेंट असतील ती तुमच्या खेळाडू कक्षामध्येच घालून रेडी राहायचंय, ही विनंती असेल प्रत्येक खेळाडूला. कृपया आपापलं सामान प्रत्येकाने सांभाळून घ्यायचंय. तर नक्कीच आल्या प्रतीकला एक चांगला सफलता मिळाली. अपेक्षित गोलंदाजी या ठिकाणी करतोय तो कुणाल प्रणालचा गोलंदाज प्रतीक म्हात्रे. पाहूया काहीसा दिशाहीन दिशा भरकटलेला हा प्रतीकचा बॉल. नक्कीच एक धाव अतिरिक्त मिळेल, एकीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 14. अजूनही मैदानामध्ये समीकरण खूप मोठं आहे. 23 चेंडू आणि 58 धावा. पाहूया आणि हा एक मोठा फटका येतो. बॉल दिला भिरकवून मिड विकेटच्या डोक्यावरून. बॉल चला लांब लांब लांब. विजय राणाचा खणखणीत असा षटकार. या षटकात धावसंख्या चांगली पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 20. जबाबदारी विजय राणाला सांभाळावी लागेल, जबाबदारी घ्यावी लागेल आणि जबाबदारीने आपली फलंदाजी संघाला करावी लागेल, कारण की आव्हान खूप मोठं आहे. अजून संघाकडे 22 चेंडू आणि 52 धावांचं आव्हान आहे. परंतु त्याच ताकदीचे गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय ते कुणाल प्रणाल या संघाचे. कुणाल प्रणाल वॉरियर संघाने तब्बल प्रथमतः फलंदाजी केली आणि तब्बल 71 धावा आणि जिंकण्यासाठी 72 धावांचं आव्हान दिलंय. आणि आतापर्यंत आपण पाहतोय प्रदीप भगत युवा मंच ज्यांच्या आतापर्यंत 20 धावा झाल्यात. पाहूया पुढील बॉल आणि हा एक चांगला फटका खेळलाय या ठिकाणी की लॉंग दिशेला. एक धाव कंप्लीट झाली. चपळाईने दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्णत्वास नेली ती गणेश कोळी आणि विजय राणा या जोडीने. दुहेरीने पुन्हा धावसंख्या पुढे. धावसंख्या झाली ती 22. डॅशबोर्डची बघाल तर 222 असा आकडा दिसतो. आता 22 धावा आणि 2 विकेट गेल्यात आतापर्यंत. पाहूया आणि हा एक चांगला फटका खेळायचा, परंतु नक्कीच या पायावरती बॉल आदळ. पंचांनी एलबीचे अपील देखील फेटाळले, परंतु नक्कीच या ठिकाणी निर्धाव बॉल चाललाय. बॉल चाललाय डॉट. 20 चेंडू आणि 50 धावा. गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय प्रतीक संघाकडून दुसरे षटक हाताळतोय प्रतीक म्हात्रे. पुढील बॉल आणि हा अप्रतिम दर्जाचा फटका या ठिकाणी सजवला येतो. विजय राणा आणि बॉलला ढकलून दिलं स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॉल चालाय सीमा पार. 1 बाउन्स. चौकार. चौकाराने नक्की 4 धावा संघाच्या खात्यामध्ये आणि विजय राणा यांच्या खात्यामध्ये जमा होतील. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 26 वरती. समीकरण चांगलं काहीसं परिवर्तन करताना दिसतो विजय राणा. आतापर्यंत विजय राणा 4 चेंडू खेळला, त्यामध्ये 12 धावा कुठल्यात, तर गणेश कोळी देखील 5 चेंडू खेळला, त्याने देखील 12 धावा कुठल्यात आणि संघाची धावसंख्या झाली ती तब्बल 26. या ओव्हर नंतर टॉस होणार आहे. जर का दोन्ही संघनायक नसतील तर नक्की एका बाजूने टॉसचा आणि हा होतो बिग 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 लांब 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 षटकार. यामध्ये आहे विजय राणाच्या बॅटचं वजन आणि धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. या अर्धा डझन धावाने धावसंख्या नक्कीच पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 32. एक अपेक्षित अशी समाधानकारक अशी धावसंख्या या ठिकाणी उभी करून दिली ती गणेश कोळी आणि विजय राणा. आलेली आमची सलामी जोडी जरी फेल गेली असली तरी उर्वरित आम्ही फलंदाज आहोत. आम्ही आमच्या संघासाठी योग्य तो न्याय देण्याचं काम करू आणि तीच कामगिरी पार पाडतोय तो विजय राणे आणि गणेश कोळी. तब्बल संघासाठी 32 धावांचं योगदान
आयोजकांच्या माध्यमातून कृपया विनंती आहे की पाण्याचं आयोजन प्रत्येक 12 खेळाडूने करावायचे. जर का बॉटल नसेल तर कृपया आपण बॉटल जवळ आपल्या ठेवा. आदरणीय परेश म्हात्रे सर यांना विनंती आहे की जरा व्यासपीठावरती यायचे आहे. पाण्याची टंचाई आहे, पाण्याचं शॉर्टेज आहे. परेशजी म्हात्रे यांना विनंती आहे की या व्यासपीठावरती. तर आयडियल नितीन आणि सुमित नाणेफेक करतील. काका करून घ्या ना, किती वेळ बाकीच्या आपण शिस्त लावतोय ना, आपण तुम्ही करताय. ठीक आहे, या ठिकाणी आमचे प्रमुख आयोजक आदरणीय विकास गोवारी या ठिकाणी आहेत. ते थोडे 5 मिनिटं द्या असं बोलताय, त्यांची विनंती आलेली आहे. हरकत नाही, खेळाडूला प्रत्येकाने एकमेकाला समजून घ्या. आपलीच मुलं आहेत, आपलेच कामोड्यातले सगळे रहिवासी आहेत. खेळाडू वृत्ती प्रत्येकाने दाखवा. मागे पुढे होऊ शकते थोडंफार. आणि बारक्या कांबळे फोनवरती आहेत, कृपया या. आयडियल व शिवान ट्रान्सपोर्ट यापुढे होणारा एक मोठा सामना, सेमीफायनलचा सामना असेल या दिवसामधला. आणि अंतिम वाटचाली करण्यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून जे जे आपल्याला नियम दिले त्या नियमाचं पालन करणे प्रत्येक खेळाडूचं काम आहे. आयडियलने नक्कीच या नियमाचं पालन केलं आहे. शिवान ट्रान्सपोर्ट संघाला देखील विनंती आहे, नम्र विनंती आहे की नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर जीवन भेंडे गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून 3रं षटक हाताळण्यासाठी आहे. आणि गणेश कोळी यांची, विजय राणा यांची जोडी कंट्रोल करण्यासाठी. आणि हा खोलवरचा अनुभवाचा बॉल या ठिकाणी टाकलाय तो जीवन भेंडे यांनी. नक्कीच चपळाईने 1 धाव पूर्ण केले. धावसंख्या झाली ती 33. समीकरण मैदानामध्ये शिल्लक आहे ते 17 चेंडू आणि 39 धावा. पाहूया हे मॅच कोणाच्या बाजूने वळते, परंतु दोघांना प्रयत्न करावे लागतील. सलामीर जोडी, दुसरी सलामीर जोडी बोलू शकते या ठिकाणी गणेश कोळी आणि विजय राणा. पाहूया पुढील चेंडू आणि पाहतो अप्रतिम दर्जाचा फटका. येरे येरे पावसा तुरा देतो, पैसा पैसा झाला खोटा, परंतु विजय राणाचा फटका आला मोठा. नक्कीच या षटकाराने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 45 सॉरी 39 दर्जेदार फटक्यांची फटके आणि चारो तरफ फटके या ठिकाणी पाहायला मिळतात. ते विजय राणा यांचे. गणेश कोळी वैयक्तिक 13 धावांवरती खेळतोय आणि विजय राणा 6 चेंडू आणि 24 धावा. अभिमानास्पद अशी खेळ या ठिकाणी पाहायला मिळते ती प्रदीप भगत युवा मंच यांची. नक्कीच कामोड्याचे लाडके नगरसेवक आदरणीय प्रदीप भगत यांचा हा संघ आहे. आणि आता समीकरण मैदानामध्ये शिल्लक आहे ते 16 चेंडू आणि 33 धावा. पाहूया जीवन भेंडेला आपल्या अनुभवाचा या ठिकाणी उपयोग करून द्यावा लागेल आपल्या संघाला. कुणाल प्रणाल वॉरियर संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. संघ मॅच होऊन राहिले ते 16 चेंडू आणि 33 धावा. पाहूया. आणि हा काहीसा एक यॉर्कर होता, परंतु काहीशी दिशा थोडीशी भरकटली गेली. नक्कीच वाईट बॉलच्या लाईनच्या बाहेर बॉल पडला आणि या ठिकाणी नक्कीच वाईट बॉलच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. आणि या एकेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाले ते तब्बल 40 आलेले आहे बारक्या कांबळे या ठिकाणी. या ओव्हरनंतर नक्की नाणेफेक केली जाईल. आणि हा एक मोठा प्रहार होतो. पाहूया उंची लांब आहे, परंतु लांबी देखील लांब आहे. नक्कीच लॉंग ऑफ डोक्यावरून बॉल चाललाय सीमा पार. विजय राणाचा अप्रतिम दर्जाचा षटकार. पुन्हा रील मध्ये आपण फटका पाहू शकता. पूर्ण बॅटचा हेलिकॉप्टर उडवलाय आणि या बॉलला भिरकवून दिला सीमा पार दर्जेदार असा षटकार. आणि आलेला 12th मॅन आनंद त्याच्या हातामध्ये म्हणून पायामध्ये राहत नाही, सारखा सातत्याने या ठिकाणी नाचतोय. आदरणीय पिंट्याजी भगत यांचा हा सुपुत्र आहे, चिरंजीव आहे सिद्धार्थ भगत. संघाची धावसंख्या झाली 46. 15 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे ती प्रदीप भगत युवा मंच यांना.
तर नक्कीच या ठिकाणी समीकरण शिल्लक 15 चेंडू आणि 26 धावा आणि हा खोलवरचा ब्लॉक असा बॉल, परंतु नक्कीच फटक्यामध्ये ताकद कमी आहे. पॉवर प्लेच्या आतमध्ये बॉल थांबला पाहूया आणि गणेशने चपळाईने 2 धावा पूर्ण केल्यात का पंच नक्कीच निर्णय देतील, परंतु प्रयत्न चांगला केला होता, परंतु थर्ड मॅनच्या दिशेला धाव घेतली ती मुख्य पंच यांनी. पाहूया या ठिकाणी नक्कीच आमचे थर्ड अंपायर या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्या माध्यमातून हा रनआउटचा कॉल दिला आहे. ऑब्झर्वेशन असेल थर्ड अंपायर यांचं. आदरणीय सुनील तांडुल थर्ड अंपायर यांच्या माध्यमातून हा चेक केलं जाईल. बोला. व्यवस्थित बघू दे, त्यांच्यावर बॉल आला की देऊया, नाहीतर गडबड नको होता. नॉट आउट, रन सक्सेसफुल. नीरज म्हात्रे यांना विनंती आहे की टॉस बॉक्स जवळ यायचं. अरविंद काका यांची वाट पाहत आहेत, तर या ओव्हरनंतर क्विकली टॉच होईल. आयडियल व शिवांश ट्रान्सपोर्ट यांच्यामध्ये दोन्ही संघाचे संघनायक नितीन पन्हाळे व बारक्या कांबळे या ठिकाणी उपस्थित आहे. यांच्या माध्यमातून नाणेफेक केली जाईल. होणारा सेमीफायनलचा हा सामना असेल आयडियल विपक्ष शिवांश ट्रान्सपोर्ट. जीवन भेंडे उर्वरित 2 चेंडू त्यांच्या हातामध्ये शिल्लक आहे. संघाला प्रदीप भगत युवा मंच यांना जिंकण्यासाठी तब्बल 24 धावांचं लक्ष्य आहे. येणाऱ्या 14 बॉल आणि 24 धावा. पाहूया आणि हा खोलवरचा अनुभवाचा पुरेपूर वापर या ठिकाणी केला तो जीवन भेंडे. अप्रतिम दर्जाचा खोलवरचा ब्लॉक असा बॉल, बॅटचा बॉलचा संबंध होत नाहीये, परंतु विजय राणाने आपल्या संघासाठी जी आतापर्यंत कामगिरी केली आहे ती समाधानकारक आणि अप्रतिम दर्जाची आहे. यामध्ये मात्र तीळ मात्र शंका नाहीये. वैयक्तिक 32 धावांवरती खेळतोय, 9 चेंडू मध्ये 32 धावा. पाहूया पुढील चेंडू आणि पुन्हा एक दुसरा ब्लॉक असा बॉल मारलाय. या ब्लॉक वरती नक्कीच 1 धाव घेतली जाईल. अनुभवाचा जीवन भेंडे आणि पुरेपूर फायदा करून दिलाय आणि आता समीकरण शिल्लक आहे ते 12 चेंडू आणि 23 धावा. आदरणीय बारक्या कांबळे व नितीन पन्हाळे दोघांना विनंती आहे की या टॉस बॉक्स मध्ये नितीन पन्हाळे बराच वेळ या ठिकाणी उभा आहे. बारक्या कांबळे काका कामोड्याची आन बान शान आदरणीय बारक्या कांबळे यस उपस्थित आहे. आदरणीय पंडितांना नाणेफेकीसाठी यायचंय प्लीज. ओके, मुंबई पोलीस आदरणीय जयेश पाटील यांच्या माध्यमातून नाणेफेक केली जाईल. तर या ठिकाणी आदरणीय मुंबई पोलीस जयेश पाटील यांच्या माध्यमातून नाणेफेक केली जाते आयडियल आणि यापुढे होणार सामना असेल तो म्हणजे शिवांश ट्रान्सपोर्ट. नाणेफेकीचा कौल केला जातोय आणि टॉस शिवांश ट्रान्सपोर्ट यांच्याकडून जिंकला तर थोड्याशा बाईट्स घेऊया. बारक्या कांबळे केजीएन आणि केपीएल दोन्ही स्पर्धांमध्ये चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला, परंतु केजीएन मधून तुम्हाला बाहेर पडावं लागलं आणि केपीएल ची स्पर्धा पाहताय. आपला निर्णय काय कळवाल? उशिरानं आलाय, निर्णय लगेच कळवला तरी चालेल. क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षणाचा निर्णय समोर आयडियल टीम नितीन पन्हाळे बरेचसे रती महारथी त्यांच्या संघामध्ये आदरणीय सुशांत सर पाणी. प्रयत्न काय असेल आपला? किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करा? काय नाही, जर का बॉलरांनी चांगला परफॉर्मन्स दिला तर 60च्या आत थांबू, नाही तर जर का कुठला बॉलरने जर का नाही चांगली पडली तर 70 पण होतील, पण आम्ही चेस करण्याचा प्रयत्न करू पूर्ण. ओके, या आयोजनाबद्दल काय सांगाल? 2 पर्व अगदी आपण पाहतोय, या दोन्ही स्पर्धा आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतात, परंतु यावर्षी केजेन आणि केपीएल या 2 स्पर्धा एकत्रित पाहायला मिळतात. आयोजकांना त्या ठिकाणी डबल जबाबदारी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु आयोजनाबद्दल काय सांगाल? हां, आयोजकांना खूप दमछाक झाली आहे, कारण की केजीएन केपीएलवरतून केजीएनवाल्यांच्या प्लेयरांना खूप त्रास झाला आहे, कारण की त्यांना दोन्हीमध्ये खेळत होतं, पण त्यामुळे काही प्लेयर खूपच थकलेले आहेत. आता आमचे पण काल खूप प्रॉब्लेम झाला, कारण की नाईटचा मॅच. आयोजक तर खूपच दमलेत, पण खूप जेवतात इकडे तिकडे जाऊन. रायगडचा वेल फिनिशर म्हणून बारक्या कांबळेची ओळख आहे. या येणाऱ्या मॅचमध्ये त्या ओळखीसाठी काय अपेक्षा असतील? काय नाही, जसं एवढे दिवस परफॉर्मन्स दिला आहे 2-3 मॅचमध्ये तसाच परफॉर्मन्स देऊ, पण जर का सगळ्यांनी 100% दिला तर आम्ही फायनलपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. नितीन,
क्षेत्ररक्षण स्वीकारले, प्रथम फलंदाजी करायची. आपल्याकडनं काय प्रयत्न असतील आणि असे कुठले फलंदाज असतील ज्यांच्यावरती जास्त भरोसा असेल? सर भरोसा तर 11च्या 11वरती आहे आणि मी कुठल्याच प्लेयरला असं काही डेडिकेट करणार नाही की त्याने काही करून जावं. तर सगळ्यांनी येऊन त्यांचा रोल केला तर मला वाटतं टीमला चांगले रन करून देतील. ऑल दी बेस्ट वाह, फॉर बोथ ऑफ टीम्स. या ठिकाणी एक तो भेदक असा आर पार दणदणीत विजय राणाचा एक मोठा फटका. येथे एक षटकार, या षटकाराने नक्कीच धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती तब्बल आणि तब्बल 55. समीकरण मैदानामध्ये शिल्लक आहे ते 10 चेंडू आणि 17 धावा. गोलंदाजीला आपल्या गोलंदाजी जलवा दाखवावा लागेल. काहीसे संकटात घेऊन ठेवले होते विजय राणाने. कुणाल प्रणाल संघाला वैयक्तिक 12 चेंडू आणि 39 धावांवरती खेळी केली ती विजय राणाने. त्यामध्ये तब्बल पहाल 5 षटकार असतील. माझी प्यायलो ती प्यायलो माझं त्या कुठे गेला मी आता ठेवले इथं बोलव ना त्याला. पाहिल्या पुढे सौरभचा पुढील चेंडू विजय राणासाठी आणि हा एक चांगला खोलवरचा बॉल, परंतु लॉंगत बॉल फटकवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चपळाईने एक धाव पूर्ण. एकेरी धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 56. जिंकण्यासाठी समीकरण शिल्लक आहे ते 9 चेंडू आणि 16 धावा. विजयाचा कौल कुणाच्या बाजून असेल सांगू शकत नाही. जर का पुढचे 3 देणारे डॉट सौरभचे डॉट आले तर काहीच मॅचचं समीकरण वेगळं असू शकतं. परंतु नक्कीच हीच जोडी, याच जोडीने आतापर्यंत तब्बल 56 धावा घेतल्यात. या जोडीमध्ये कौतुक करायला तेवढं कमी आहे. धावसंख्या झाली 56. पाहूया. आणि हा एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलाय आणि गणेश कोळी सारखा एक मोठा फलंदाज होतो या ठिकाणी बाद. बेट्स बॅट्समन केपीएल साठी, बेट्स बॅट्समन केजीएन साठी कूलर हे शंकरबाई जाधव कडून अनाउन्स करतो. ओके, नक्कीच उत्कृष्ट फलंदाज जो केजीएन किंवा केपीएल साठी असेल त्या फलंदाजांना आदरणीय कामोट्याचे लाडकं नेतृत्व, एक टायगर ग्रुपचे पनवेलचे अध्यक्ष शंकरभाई अर्थात सगळ्यांचे लाडके टायगर यांच्या माध्यमातून कूलर आलेले आहेत. त्याचप्रमाणे एलसीडी, एक एलईडी बघितली आता आम्ही एलसीडी. समीकरण शिल्लक आहे ते 8 चेंडू आणि 16. प्रत्येक बॉलवरती 2 धावांची आवश्यकता आहे. परंतु विजय राणाची बॅट ज्याप्रमाणे बोलते, मॅचचं समीकरण कोणत्या बाजूने असेल कोणीच सांगू शकत नाहीये. तर या ठिकाणी आपण समीकरण मैदानामध्ये पाहतोय कुणाल प्रणाल यांची गोलंदाजी आणि त्यावरती सौरभ ही एक निर्णायक ओव्हर हाताळतोय. आतापर्यंत त्यांनी 4 बॉल टाकले, त्यामध्ये 7 धावाने एक विकेट घेतलाय. समीकरण येऊन ठेवले ते 8 चेंडू आणि 16 धावा. नवीन फलंदाज आला आहे जबाबदारी स्वीकारण्यासाठी प्रतीक भगत. अर्थातच बाळा. पाहूया बाळाची बॅटिंग आपल्या सामन्यासाठी विजयाच्या दिशेने नेते का, पाहूया. आणि हा एक मोठा फटका येतो बाळाच्या बॅटमध्ये. उंची जास्त आहे पाहूया आणि लांबी देखील लांब आहे आणि नक्कीच या ठिकाणी मिड विकेट आणि कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय सीमा पार. खणखणीत असा बाळाचा वेलकम षटकार. षटकाराने समीकरण बदलून गेले. समीकरण मैदानामध्ये शिल्लक राहिले ते 7 चेंडू आणि 10 धावा. अप्रतिम दर्जाचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. नक्कीच आपण रिव्ह्यू मध्ये पाहतोय तर या पुढील आणि हा एक फुल टच बॉल होता. नक्कीच चांगला फटका खेळलाय मिड विकेटच्या दिशेने. नक्कीच चपळाईने 1 धाव पूर्ण आणि या एकेरीने समीकरण पुढे सरकलंय. समीकरण मैदानामध्ये शिल्लक राहिले ते 6 बॉल आणि 9 धावा. अपेक्षित निर्णायक अशी गोलंदाजी आता करावी लागेल कुणाल प्रणाल संघाच्या संघनायकांना आणि गोलंदाजाला, कारण की समीकरण जवळ आलंय. प्रत्येक युवा भगत मंच यांच्या जवळ आलेला 6 चेंडू आणि 9 धावा. परंतु या आधीच्या मॅचचं उदाहरण सातत्याने मी देत आलो आतापर्यंत. जिथे 6 चेंडू आणि 8 धावा पाहिजे होत्या त्यावेळी प्रशांत याने चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलाय. आणि आता या ठिकाणी समीकरण मैदानामध्ये पाहतोय 6 बॉल आणि 9 धावा. एक जबाबदारी षटक कोण हाताळेल? आयुष गोवारी. संघाचा भार संपूर्ण 6 बॉलचा भार
जबाबदारीने सांभाळावा लागेल तो आयुष्याला. समीकरण मैदानामध्ये पाहतोय ते 6 चेंडू आणि 9 धावा. स्ट्राईकला आहे प्रतीक भगत आणि नॉन स्ट्राईकला आणि अक्षरशः पाहाल तर अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आलाय तो विजय राणा. आतापर्यंत 13 चेंडू आणि 40 धावा कुठल्याच आपल्या संघासाठी. 9 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे ती 6 बॉलमध्ये. पाहूया आयुषचा पहिलाच बॉल बालासाठी आणि हा एक बालाने प्रहार केलाय आणि बॉल दिला मिड विकेटच्या डोक्यावरून. बॉल चाललाय सीमा पार लांब 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 खतरनाक गार्डन मध्ये. षटकार ज्याच्यासाठी बाळाला संघ नायकाने पाठवलं होतं, संघ मालकाने पाठवलं होतं, तीच कामगिरी पूर्णत्वास घेऊन चाललाय तो बाळा. चांगला खेळ या ठिकाणी बाळाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. समीकरण काहीसं फिरून दिलंय. जिथे 6 चेंडू आणि 9 धावा पाहिजे होता, परंतु आता समीकरण एकदम सोपं सिंपल साधं असं करून ठेवलं ते बाळाने आणि जिंकण्यासाठी समीकरण ठेवले ते 5 बॉल आणि 3 धावा. नक्कीच या ठिकाणी विकास गोवारे यांच्याकडून सूचना आहे की ज्या संघामध्ये सगळे खेळाडू आहेत ते अंडर 20 असू शकतात. ठीक आहे, तर उर्वरित 5 बॉल आणि 3 धावांचा खेळ. पाच बॉल 3 समीकरण. गोलंदाजी मार्क होत्या आयुष. पाहूया आणि हा एक चांगला फटका घ्यायचा प्रयत्न, पण नक्कीच बॅटची कडा घेतले बॉल चाला बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु नक्कीच बॉल अडवण्यात एक सक्सेस ठरलाय आणि काहीशी घाई झाली होती, पण नक्कीच 2 धावा आणि विजयासाठी समीकरण पूर्णत्वास घेऊन चाललाय तो विजय प्रदीप भगत युवा मंच. समीकरण 4 बॉल आणि 1 धाव. अक्षरशः 99% सामना हा एका बाजून झुकलेला दिसतोय, परंतु संधी आहे, संधी सोनं करावं लागेल ते आयुष्याला. 4 बॉल मधले जर का 3 डॉट आले तर सामन्याचा चित्र बदलू शकतो आयुष. त्याच्या हातामध्ये असलेला बॉल, या बॉलवरती काहीसे कलात्मक गोलंदाजी करावी लागेल. पाहूया 4 चेंडू 1 धाव बाळा आणि हा बाळाचा या ठिकाणी 5वा चेंडू. समीकरणामध्ये बदल. नक्कीच क्रिकेटचा अनपेक्षित खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. समीकरणामध्ये बदल सातत्याने या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 1 धाव. पाहूया आणि हा चांगला फटका लॉंगच्या दिशेला ठोकलाय आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. कणकणीत असा बालाचा चौकार आणि या चौकाराने संघाचा विजय घोषित झालेला आहे आणि प्रदीप भगत युवा मंच यांनी सामना जिंकलाय. विजेत्या संघाचं मनपूर्वक